ती घालून वेगळे ही घालून. अरे पिऊ नका, चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या संगतीत राहा, व्यसन करू नका. व्यसन फॅशन वाईट टोकतं दिसन तिथं खाली बसन, ह्याच्यात काय भेटन? गुटखा खाल्ला तोंड फुटन, दारू प्याला लेवर फुटन, चांगल्या कामाला बंधन टोतन, मित्रमंडळ चांगले ठेवण्यात सुरुवातीला पाचत्यान ताडी, तुमची ओळख नाडी, दारूचल्यातन गुडी, इकावं लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, हार लावून त्या दारूला काडी, धरणे अनोबा तुकोवाची जोडीन, मंकळन परमार्थाची गोडी. व्यसनाच्या हारी जाऊन आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा या धर्म मंडपात या जीवनाचा आनंद लुटा. आणि परिवर्तन होण्यासाठी सप्ते थे आमच्या रामभाऊनी एवढा नामयज्ञ सोहळा आयोजित केला का? तर या निमित्तानं आपला सामाजिक व्हावं, वैचारिक परिवर्तन घडावं, माझ्या ज्ञानोबर येतो तोपर्यंत जे जे कार घडावं, माणसाच्या जीवनात सुजलामता सुफलामता प्राप्त व्हावी. हे बदल होण्यासाठी सप्ताह. मी तर म्हणतो कीर्तन कमी आहे का, पण माणसं बदलली पाहिजेत. कीर्तन कमीत का सध्या? अहो लय कीर्तन आहे, टीव्हीला कीर्तन, युट्यूबला कीर्तन, सोशल मीडिया कीर्तन, मानव जन्माला कीर्तन, मियाला कीर्तन, वाढदिवसाला कीर्तन, बड्डेला कीर्तन, जयंतीला कीर्तन, वास्तुशांतीला कीर्तन, गंगापूजनाला कीर्तन, गोड जेवणाला कीर्तन, नुसती कीर्तनच आहेत. पण बदलायचं कोणी? आम्ही जेम झालो सांगू सांगून तुम्ही पॅक झाले ऐकू ऐकू. तुम्ही काय कमी महाराज वाट लावल्यात का? चांगले चांगले घालविल्यात आहे ना तुम्ही. बदलायचं कोणी? तुमच्यात बदल होतो पण मंडपात आहे तोवर खरंय पटलंय नको रे, हा व्यसन करणं वाईट आहे, हा मंडपात आहे तोवर. कीर्तन संपलं बाहेर गेला काढलीस तंबाखू. लय लांबून लांबून महाराज येत्यात तर लय आरडत्यात बो. रामभाऊने बे सप्त्याला चांगलं निवडून निवडून महाराज आणलं होतं. म्हणजे तंबाखूवारी निवडते ते आम्हाला कीर्तन संपल्यावर. आणि ते आजचं तर लय बारीक पिलो होतं बो, लय जपकीत होतं रे. अरे दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं व्यसन करू नका. गप सांगतच असते ते, होय होय म्हणायचंच असते. आपण बी चांगलं वागल्यावर त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. त्यांचा नको लोड घेऊ तू, त्यांचा धंदाच आहे तो. अरे नका करू नाश आयुष्याचा, नका करू नका करू सकळाचा पाया माझ्या दंडवत, सकळाचा पाया माझे माझे मागचं सोडा ना आता सावधान. नका करू नाश आयुष्याचा. आणि परिवर्तन घडण्यासाठी हा धर्ममंडप आहे, यासाठी अखंड हरिनाम सप्ताह आहे. त्याच्यामुळे राहणं वजनदार ठेवा, विचार वजनदार ठेवा, शरीर संपदा सुद्धा पाहिजे. आणि भीम वजनदार, हे तर आपला विषय चाललाय. 4 जण परीक्षेत नापास झाले, म्हणजे आम्हाला देव येत नाही. भीमाला विचारलं तुम्ही आणता का देवाला? म्हणलं एकाच मिनिटात. म्हणजे कसं काय ती सांगू शकत नाही, पण आणतो म्हणल्यावर आणणार. भीमदादा बाहेर आले, वजनदार गदा होते हातात घेतली आणि गदा गर गर कर कर फिरले, संदिशीनं गदा वर फेकली. गदा वर फेकली आणि भीमानं खाली बघितलं. दाशी आठवावा हरी. गदा वर फेकली, गदेला शपथ घातली तुझा मालक आहे म्हणून इकडे तिकडे पडायचं नाही, बरोबर डोक्याच्या सरळ रेषेत फेकले, बरोबर डोक्यात पडायचंय. गदा वर फेकले आणि भीमानं खाली बघून भगवंताचा दावा केला. भगवंता आता जर तू आला नाही तर तुझं देव पण संपलं, माझं भक्त पण संपलं. या भक्ताची लाज राखण्याकरता तुला यावं लागल. आणि गदेचं गुरुत्वाकर्षण सुरू झालं आणि गदा डोक्यात पडणार. देवानं दंदिशीनं उडी टाकली आणि गदा वरच्या वर झिल्ली. अय भीमा, अरे डोक्यात पडली असती तर. भीम म्हणला एवढा येडाय काय? आधी मतदान केले म्हणून तर म्हणतो रोड डांबरी झाला पाहिजे. हे फुकट नाही. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा.
आता काय त्या भीमाचा अंमल बघा. आधीच तर गडी फुगीर होता, आता तर देवाला आणलं म्हणजे ती कोणाला मुजीनाच. जिसन त्याला झपकत हरलाम्य देवाला आणले. मुद्दा म्हणून अर्जुनाच्या बाजूला नेऊन बसलं. देवाला बसलं हित बस हेवलंय माझ्यावर जळत होता. अर्जुनानं भीमाला विचारलं, होय भीमदादा तुम्ही देवाला कसं काय आणलं? भीमदादाने सांगितलं, मी देवाला कसं काय आणलं हे मला माहित नाही. पुणे जिल्ह्यात देहू नावाचं गाव आहे, तिथं तुकोबार नावाची महात्मे आहेत आणि त्यांना जाऊन विचारा. आणि भीमानं देवाला कसं काय आणलं हे तुकोबारने अभंगाच्या पहिल्या चरणात पडता जड भारी 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 पडता भारी पहिल्या चरणात गोबराय सांगतात, पडता जडबारी दाशी आठवावा हरी. संकट आल्यास नंतर भीमदादाने जसं भगवंताचा धावा केलाय, हरीचं चिंतन केले, तसं आपल्या जीवनामध्ये दुःख आले. दाशी आठवावा हरी, हरीचं चिंतन करा, हरीचं स्मरण करा. आणि जर संकटामध्ये हरीचा धावा केला तर हरी काय करतो थाप. मागे पुढे उभा राहे जमाली तर आहे जमाली, मागे पुढे उभा राहे जमाली तर आहे जमाली, मागे पुढे उभा राहे जमाली तर आहे जमाली. खाली वाजा खाली खाली. मागे पुढे उभा राहे जमाली तर आहे जमाली, 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 मागे पुढे उभा राहे जमाली तर आहे जमाली. अरे संकट आल्यावर हरीचा धावा करायचा आहे. हरीला दम निघत नाही. मागे पुढे उभा राही जंबाळीत. हरी हा आपल्या भक्ताच्या मागे उभा राहतो, पुढे उभा राहतो. आणि प्रसंग आल्यावर दाही देशाला हरीची दासा हरी दाही देशा. पण आपल्या भगवंताचं विघ्न आपल्या भक्ताचं विघ्न निवारण करतो. संकट जनाबाईवर संकट आलं, चोरीचा आळ आला म्हणजे जनाबाईने चोरी केली, देवाचा शेला चोरलाय. तर जनाबाईने चोरी केली होती का? नाही, पण आळ आला. जनाबाई म्हणे, देवा मी चोर नाही, तू चोर आहे. दरीला पंढरीचा चोर हरीला, पंढरीचा चोर हरीला, पंढरीचा चोर हरीला, पंढरीचा चोर. दुनिया चोर, दुनिया चोर, दुनिया चोर.
देवा तूच चोर आहे आणि माझ्यावर चोरी चाळ आवाज सोडा. तुझ्या दरबारात खऱ्याला किंमत नाही. देवाचा भ्रष्ट पुण्यवंत पाताळ नाही रे नाही. तुझ्या दरबारात खऱ्याला किंमत नाही. धुंद झाला तुझा दरबार आहे ना हा धुंद झालाय. आणि सध्या सुद्धा दरबार धुंदच आहे बरं का. सध्या सुद्धा खऱ्याला किंमत नाही. काय त्या टीव्हीला 10 मिनिटं टीव्ही बघा दिवसभर करमत नाही. काय चांगलं नाहीच त्या टीव्हीला. धाराधारी वाडावडी आपटापटी उचला उचली पळापळी भुकाभुकीन थुकाथुकीन शाही फेकान टायर जणांना आंदोलन करा मोर्चा काढा. ह्याची गेली त्याची आली ह्याचं उपोषण ह्याचं मर्रान हिथं रिसॉर्ट पाडान ह्याचं गायरान हानान. अरे जगू द्याला का लोकाला बिडीला पैसे राहिले नाही तर तुमचं काय लावलं या. महाराष्ट्रात काही घडू शकतं. एका पंचवार्षिक मध्ये 3 मुख्यमंत्री. चौथ्याची सुद्धा दाट शक्यता होती 10-15 दिवसापूर्वी. पण झाली दाबादाबी परत. कधी बी स्फोट होऊ शकतो. अजून 1-1.5 वर्ष आहे. काही होऊ शकतं. त्याला महाराष्ट्र म्हणायचं. खऱ्याला किंमत राहिली नाही. तत्वन राजकारण पक्षनिष्ठान जनमताचा कौल ह्याला 0 किंमत आहे. आपल्याला तर सगळ्यांनी गृहीतच धरले. त्याच्यामध्ये काय आपला तर काही विशेष राहिला नाही. आपण शून्यता जमाय. हा रद्दी 20 रुपये किलो आहे. भंगार 40 आहे. कांदा 5 रुपये. आणि वरून म्हणते शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नका. त्याला हौस आली का मरायची. तेवढं आनंदाने मरतोय का खरं सांगा. अरे त्याला परिस्थितीच तशी येते ना. अवघड परिस्थिती म्हणजे खऱ्याला किंमत नाही. कष्ट नीती काही तसलं काही राहिलं नाही. नीतीचा ना आपला तर विषय संपलाच आहे. जपानमध्ये चोर पकडा मशीनला 1 तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं 1 तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं. म्हणजे चोराताचं मिळच नाही पण मशीनच नेलं. अमेरिकेत गाडी निघाली बिगर ड्रायव्हरची. त्याला ड्रायव्हरच नाही. भारतात चर्चा सुरू झाली ती गाडी धडकल्यावर हाणायचं कोणाला. कारण आपल्याला पहिला ड्रायव्हर वाढायची सवय ना. ड्रायव्हरच नाही तर धरता कोणाला. ही सगळी असली परिस्थिती झाली आपली. म्हणजे माणसं विचित्रित. भारतात बूट पॉलिश कराय माणूस आहे. माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन आहे. जायचं मशीनीत पाय ठेवायचा. त्या मशीनमधून प्लॅस्टिकचा हात येतो बूट पॉलिश करतो. तेव्हा हातात जातो. तो पाय काढायचा दुसरा पाय ठेवायचा. मशीनमधून दुसरा हात येणार बूट पॉलिश करतो. पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. ही काय सप्त्याची पंगत आहे का कोणी यान खाऊन जा. काढ पैसे. खिशातून नोट काढायची मग त्या बॉक्सात टाकायची. मग तुमचा धरलेला पाय ते सोडते. चौकात मशीन तिथे एक तिथं एक तिथे दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथं गेला आणि त्यांनी ती मशीन बघितलं भाऊ. त्याने डोकं लावलं. येलन मशीन मध्ये पाय ठेवला. मशीन मधून हाताला बूट पॉलिश केली. त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली. दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली फुकाट. त्या मशीनची अक्कलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीतच बदल केलाय. मला आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकांना कळाला भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. म्हणजे आपली जिथं जाणार तिथं झटकाच बसणार. लई चित्री माणसं अति हुशार आहेत मायबाप. हा सगळं अवघड झाले. काय धर्म संस्कृती तर काही राहिलं नाही. सध्या पैसा ज्याला जास्त धर्म चाललाय बुडत. हा आणि जास्त पैसा आला की माणसं देवधर्माला मानित नाहीत. हे वाघ परिवारासारखी मोजकी माणसं आहेत. हा त्या क्षेत्रात उद्योगपती क्षेत्रामध्ये क्रांती करून सुद्धा माझ्या ज्ञानोबाला तुकोबाराने ते विसरण्यात हे खरी त्यांची श्रीमंती मायबाप. आता हे सप्त्याने करायचं सोपं काय. हे टाळण पाकवाजन गट्टन हातरी कणिकण पावडर महाराजांना आचारी मंडे पण शिष्टी म्हण हे लई कुठं नाही जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. असे कार्यक्रम करण्यासाठी माणस सुद्धा भाग्यवान असावं लागतात. भाग्यवंत घरी भजन पूजन. भाग्यवंत घरी भजन पूजन.
आणि गोळीने साठले हो, गोळीवरच होत असतो. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदार आहेत. असे टाव करून देते काय चाललंय रे ह्यांचं नेमकं. ह्याला लय घासावं लागते. भाग्यवंता घरी भजन पूजन हे वाघ परिवार भाग्यवान म्हणावं लागेल म्हणून एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. आणि जोपर्यंत आई वडील आहेत त्यांच्या डोळ्यासमक्ष मुलाचं कौतुक आई वडिलांना पाहिलं मिळते. ह्याच्यापेक्षा आणखी काय श्रीमंतीन काय मोठेपण असतो. आहे तोपर्यंत मायबाप आपल्या आई वडिलांना आपल्या मुलाचं कर्तृत्व पाहायला मिळालं पाहिजे. सध्या अवघड झाले. 10वीच्या सुद्धा पंचायत झाली. इकडे होत्यात का 10वी? मग बरं आहे. बंद झालं काय काय भागात. परवा पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला उक्ता दिला कॉन्ट्रॅक्ट कावळ्या सकट. काका म्हणले 10,000 लागते आणि म्हणले 20,000 घ्या, सगळं तुम्हीच करा. काका म्हणले सगळं मी करतो पण टकलं कोणाचं करू ते मला ज्याचं कीर्तन ठेवले त्याचं. अरे जगू द्या धोत्रावाल्यांना. बाप तुमचा जायचा आणि चंपी आमची करता काय. सगळा बदल झाला. चपात्याचं मशीन आले घेतलं का नाही. महिला मंडळ घेऊन टाका कवर पीठ मिळत बसता. एवढंच मशीन आहे. उंडात ठेवलं मशीन दाबलं चपाती भाजून बाहेर. आंघोळीचं मशीन आहे गेल्या लॉकडाऊनमध्ये. आला पाहुणा गावात करायची आंघोळ हो करायची. घाला मशीनमध्ये पाहुणा मशीनमध्ये गेला लाईटच गेली. बसला गोतो नुसतं हात पापट्याचा. जनरल टेलर मशीन जण पाहुणा बाहेर केला ते मला वड्यात आंघोळ करतो पण मशीनीत घालून नाही गुतलं होतं. ज्या माहिती कुणाला टाइम आहे. ही लय अवघड आहे कार्यक्रम करण्यासाठी. पण हे सगळं गावचे सुद्धा एकी आहे आणि एक विचाराने जगणारे आपण माणसं आहेत म्हणून हे वैभव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. ना तशा बदलत्या काळात धुंद झालेल्या दरबारात असे कार्यक्रम करणं फार अवघड आहे. जनावे म्हणे देवा बाद झालं चोर तू आणि आमच्यावर चोरी चाळ. धुंद झाला तुझा दरबार, सत्यवानाचा बहु केला छळा. रे इतका छळ मला सुलाव देण्याची शिक्षा असू दे म्हणले. ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. गावातल्या मंडळींची गर्दी झाली. म्हणले लय भजन लय देव करीत होते. आता कसं काय. शेवटची इच्छा काय. शेवटची इच्छा सुद्धा एकच आहे. 10 आठवावा अरे ज्या देवामुळे मला सुलाव जाण्याची पाळी आली त्याच देवाचा सगळ्यांनी मिळून भजन करा. पडता जडभारी 10 आठवावा अरे. शेवटच्या सणात सुद्धा आमच्या जनाबाईनं भगवंताचा दावा केला आणि 16चं पाणी झालं. आणि 16 जाताना जनाबाला भीती वाटली का. नाही वाटली. का नाही वाटली. आता बाया नाही आयचे वाटे जीवा. 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 गडली आसेवा सेवा अमरदाजी. गडली या सेवा अमरदाजी. आता माझ्या मने घरावा निर्धार. आता माझ्या मने घरावा निर्धार. गडली या सेवा गडली या सेवा गडली या सेवा आता माझ्या मने घरावा निर्धार. आता माझ्या आता भय नाही आई शेवाटे जीवा. घडली या सेवा समर्थाची. सेवा घडली त्याच्यामुळे काळजी करायची काम नाही. मग केलं काय. 10 आठवावा हरी. दासानं सेवकानं हरीचं चिंतन करे. हरीचा धावा करायचा. तुकोबानं प्रश्न केला महाराज संकट आल्यानंतर हरीचा धावा करायचा ठीक आहे करणार. ही आमची जबाबदारी झाली. पण आम्ही हरीचं चिंतन केल्यानंतर देवाची जबाबदारी काय. अभंगाच्या दुसऱ्या दीक्षिणा मागतो ने 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 दीक्षिणा मागतो
मग तू होऊन दिसीन आड घाली सुदर्शन. भक्तांना भगवंताचं स्मरण केल्याच नंतर देव काय करतो, आपल्या भक्ताला सीन होत येत नाही. मग तो होऊन दिसीन. आणि अटीतटीचा प्रसंग आला तर आड घाली सुदर्शन. कधी कधी सुदर्शन चक्र अडवलं. अरे अर्जुनाचा आणि मारुतीचा वाद झाल्याच नंतर शेतू वाचवण्यासाठी पुलाच्या खाली आड घाली सुदर्शन. हा सूर्य आणि हा जयद्रथ. सूर्य झाकण्यासाठी सुद्धा आड घाली सुदर्शन. पण आपल्या भक्ताला सीन होत येत नाही. मग तो होऊन दिसीन आड घाली सुदर्शन. राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये भजनानंतर पाहू. एकदा हातानं टाळी मुखानं नाम. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचंय. अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. आता नाही, थांबा थोडं थांबा, सांगतो. कॅमेरेवाल्यांच्या हातावर शूटिंग फिरवा आता. आणि उभा राहून 2-4 मुलांनी बी मोबाईल मध्ये शूटिंग करा. कीर्तन संपल्यानंतर व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियावर सगळीकडे हे टाळ्याचे क्लिप पाठवून तिथे खाली एरिया. श्री क्षेत्र डाचळा तालुका शेल्लो जिल्हा परभणी. मारुतीच्या मंदिराच्या काळशरण सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित भव्य दिव्य कीर्तन महोत्सव. भाविकांनी कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळ्या कळू द्या महाराष्ट्राला. गावामध्ये जरी की असेल की ते भव्य आणि दिव्य सर्वात नामयज्ञ सोहळा संपन्न होऊ शकतो. गावचं नावलौकिक करण्यासाठी, ज्ञानोबा तुकोबारांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सर्वांनी हात वर. महिला पुरुष सगळे वर करा. वर 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 वर. लेफ्ट राईट आतले बाहेरच्या खालच्या वरच्या मागच्या पुढच्या हात वर करा. क्या बात. हा सुख सोळा स्वर्गी नाही पार कुमाई. वा वा वा. पुढे या. मृदंग, टाळी, टाळ, मृदंग, टाळी, टाळ,
आता अरुण महाराजांसाठी टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांनी. अगदी सुंदर सगळे. वा विडाल 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 विडाल. तुम्हाला सुद्धा धन्यवाद बरं का, लय टाळ्या वाजवल्या तुम्ही बी. हा फ्रेशच झाली माणसं, टाळ्या वाजल्या गुलाबाच्या फुलावाने दिसायला लागल्याशी. आता पर सूर्यफुलावाने मानात टाकल्या होत्या काही काही जणांनी. टाळ्या वाजल्या प्रसन्न होतं. हे धर्म करे असावा तो धर्म, मग असा हो जाते वर्म. आणि धर्माच्या संदर्भात अख्खं कीर्तन विस्तार. पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नये का. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमा, आयुष करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खालीवर असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आणि टिकवायची जबाबदारी तुमच्यावर आहे. कारण भारतासारखी संस्कृती नाही. म्हणून शब्दच कसा आहे, भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का. असं कधी ऐकलं का, चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा नाही. पण भारत माते की आई म्हणतोय आपण या देशाला. का पवित्र विचाराची माणसं म्हणून आहे का. सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान कसं असावं जपानकडून शिकावं, धूर्तपणा कसा असा अमेरिकेकडून शिकावा, कपटीपणा कसा असा इंग्लंडकडून शिकावा, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, आणि संस्कृती कशी अशा माझ्या भारताकडून शिकावी. भारतासारखी संस्कृती नाही. आणि भारताचा नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला, छत्रपती शिवाजी महाराज. पुतळा ठेवला इथं. अरे ज्ञानोबा तुकोबा यांच्या आदेष्टाने शिवाजी महाराजांचा पुतळा का. 393 वर्ष झाला अजूनही छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि आजचा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. राजाच्या येण्याने धरती पावन झाली. कोण, शिवाजी. पिसाळलेल्या हातीला शरण आणतो त्यांचं नाव येसाजी.